Good morning everyone. A very warm welcome on behalf of Mauli International CBSE School and Junior College to our respected principal, esteemed guests and my dear friends. I am Siddhi Sachin Mane from grade 10th and I am here to introduce you all about today's day special. As you all know that on every year on 1st of July we celebrate Doctors Day to honor the dedication, compassion and invaluable work of doctors who work tirelessly to keep us healthy and safe. Adolescence is one of the most exciting yet challenging phase of our life. It is a time where we experience some physical and emotional changes, and we gradually, we daily seek advice from our parents and teachers. Today we have the privilege to have information from medical experts. So on behalf of Mauli International CBSE School and Junior College, I thank all the dignitaries present here, and without wasting any kind of time, let's begin this session. So sir, my first question to you is, Doctor, किशोरावस्था ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची अवस्था मानली जाते आणि या काळात शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदल होतात आणि हा टप्पा इतका महत्त्वाचा का आहे? हॅलो, काही करायचं नाही. हॅलो, किशोरावस्था काय आहे तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना असेलच. आता तुम्ही माझ्या समोर जे बसलेले ते सगळे किशोर आहेत. साधारणपणे 11 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंतचा जो काळ आहे तो आपण किशोरावस्था किंवा ॲडोलसंट म्हणून पकडतो. हा एक संक्रमणाचा काळ आहे. बऱ्याच वेळेला जसं दिवस संपतो, दुपार सुरुवात होते किंवा दुपार संपते संध्याकाळ सुरुवात होते, या दोन्हीच्या मधला एक बारीकसा काळ असतो जो संक्रमण असतं, संधी प्रकाश ज्याला म्हणतो आपण. तसं संध्याकाळ संपून रात्र सुरुवात होते किंवा रात्र संपून दिवस सुरुवात होतो. हा काळ सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जितका तो दिवसाचा किंवा रात्रीचा काळ महत्त्वाचा आहे. हा तुमचा आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा संक्रमणाचा काळ आहे की ह्या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये, इमोशन्समध्ये आणि समाजामध्ये वागण्याबद्दलचे बदल होत असतात. आणि ह्या सर्वांचे बदल जर पॉझिटिव्ह दृष्टीनं झाले तर तुम्ही एक चांगले नागरिक, चांगला मुलगा किंवा तुमच्या समाजामध्ये एक चांगलं स्थान असलेली व्यक्ती बनू शकता. म्हणून हे घडण्यासाठीचा अतिशय उत्तम काळ आहे आणि बऱ्याच पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी ह्या काळामध्ये घडत असतात आणि म्हणून ॲडोलसंटला फार महत्त्व देणं गरजेचं आहे आणि त्यांच्यामध्ये बदल तुम्ही स्वतःही समजून घेणं गरजेचं आहे, तुमच्या पालकांनी, पॅरेंटने समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आम्ही समाजाने पण ते समजून घेऊन तुम्हाला त्याच्याबरोबरचं आपलं एकमेकांबरोबरचं इंटरॅक्शन करून त्याच्यामध्ये सकारात्मक बदल कसे घडवतील आणि तुम्ही एक सुयोग्य नागरिक कसे बनू शकता याची त्याला गरज आहे. म्हणून किशोरावस्था किंवा ॲडोलसंट हे आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा टप्पा आहे की जो ठरवतो की आपण कुठल्या दिशेने आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची, स्वतःची वाटचाल करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सर. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की माऊली इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आमचा विश्वास आहे की शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नसून अभ्यासासोबतच आपण नियमित तज्ज्ञांची सत्रे, जनजागृती कार्यक्रम, आरोग्य उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकास उपक्रम राबवतो. वैद्यकीय दृष्टिकोनाने मुलाला निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण बनवण्यासाठी हा सर्वांगीण दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे? अभ्यास व्यतिरिक्त बाकीचे ज्या ॲक्टिव्हिटीज प्रत्येक स्कूलनी कंडक्ट करणं जरुरी आहे. त्यामध्ये तुमच्या स्कूलमध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज सेक्रेटरी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळं त्यांना त्याचं महत्त्व व्यवस्थित माहीत असल्यामुळं त्या गोष्टी जास्त नाविन्यपूर्ण पद्धतीनं आणि जास्त चांगल्या उत्तम रीतीनं राबवल्या जात आहेत असं तुम्ही जे सांगितलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि या सगळ्या गोष्टींचा पुढील जीवनामध्ये फायदा होणार. तुमचं आत्ता जेव्हा एज्युकेशन चालू आहे तेव्हा त्याचं जरी महत्त्व तुमच्या लक्षात नाही आलं, मार्क्सचा, तुमच्या अभ्यासाचा जरी त्याचा आज रोजी संबंध नसला, तरी पुढील जीवनात जेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून समाजात वावराल तेव्हा ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींचा, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा इम्पॅक्ट तुम्हाला त्यावेळी जाणवेल. व्यावहारिक ज्ञान, इंटरॅक्शन विथ अदर स्टुडंट्स आणि बाकी जनरल नॉलेज,
समाजामधल्या बाकीच्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीबद्दलचं ज्ञान आणि त्या कशा डील करायच्या, त्या गोष्टींना कसं फेस करायचं याच्याबद्दलचं ज्ञान ह्या बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधूनच मिळतं. इवन खेळाच्या ॲक्टिव्हिटीजमुळे एक सांघिक भावना, एकजुटीची भावना, टीम वर्कचा कसा फायदा होतो ह्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळं अभ्यासाव्यतिरिक्त ज्या स्कूलमध्ये मॅक्झिमम अशा गोष्टी कंडक्ट केल्या जातात तेथील स्टुडंट पुढील आयुष्यात एक सक्सेसफुल व्यक्ती म्हणून पुढं नावारूपाला येतात असा माझा तरी वैयक्तिक ठाम विश्वास आहे. थँक्यू सर. सर, तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल विद्यार्थी अभ्यास किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेकडे दुर्लक्ष करतात. किशोरवयीन मुलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी झोप, पोषण आणि शारीरिक हालचाल किती महत्त्वाची आहे? मोबाईल आजचं म्हणजे स्क्रीन टाईम जे म्हणतो आपण मोबाईल बघण्याचं, ते दिवसभरात आपण 24 तासातून 1 तासपेक्षा जास्त देऊ नये. आणि झोप जे आहे हे झोप निरोगी राहण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला मिनिमम दिवसभरात म्हणजे रात्रभरात 7 तास तरी झोपावं लागतं मिनिमम. आणि सकस आहार, जेवणामध्ये जे काही आपलं आता जे रेडी फूड आहेत, पॉकेट फूड आहेत जे मिळतात ते खाऊ नये किंवा जास्त घेऊ नये जास्त प्रमाणात. घरी जे बनवलेलं आहार असतात म्हणजे जे काही भाजीपाला असतात, डाळी असतात, त्याच्यामध्ये सगळं काही मिळत असतं. आपलं विटॅमिन आहे, प्रोटीन आहे, प्रथिन आहेत, सगळं मिळत असतात. तर घरचा आहार जास्तीत जास्त सेवन करावं, त्याच्यात सगळं काही मिळत असतं. आणि मोबाईल जास्त बघू नये, त्याच्यावर तर सोशल मीडिया जाऊच नये मोस्टली. आणि स्क्रीन टाईम जे आहे ते 1 तासापेक्षा जास्त बघू नये. थँक्यू सर. परीक्षेचा ताण, मित्रांचा दबाव आणि सोशल मीडिया हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग झालेला आहे. मानसिक आरोग्य जपताना या दबावांना कसे सामोरे जावे? अभ्यासाबरोबर आपलं दैनंदिन जीवनामध्ये मानसिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचं आहे. जो विद्यार्थी आपण पाहतो, आता सिद्धीकडेच बघा, ती किती कॉन्फिडेंटली आणि एकदम नीट क्वेश्चन्स विचारत आहे. कॉन्फिडंट वाटते की नाही सगळ्यांना सिद्धी? हां, तर हा कॉन्फिडन्स येण्यासाठी काय आवश्यक आहे? मानसिक स्वास्थ्य आवश्यक आहे. तुम्ही मेंटली स्टेबल असणं आवश्यक आहे. हां, मेंटल स्टेबिलिटी, मानसिक स्वास्थ्य कुठल्या गोष्टीतून येतं? सरांनी आता जे सांगितलं, 7 तास झोप आवश्यक आहे, सकस आहार आवश्यक आहे, तुमचे मित्रमैत्रिणी चांगले असणे आवश्यक आहे, बरोबर? तुमचं टीचर्स बरोबर इंटरॅक्शन चांगलं असणं आवश्यक आहे. तुमचा शाळेचा जो परिसर आहे, सगळे खेळ मुलांनी खेळले पाहिजेत. खेळाच्या वातावरणातूनच तुमचं एकमेकाबद्दलचं रिलेशन्स कसे जपायचे, फ्रेंडशिप कशी जपायची, एकमेकाला वेळ कसा द्यायचा, एकमेकाच्या आवडीनिवडी कशा लक्षात घ्यायच्या, या सर्व गोष्टींची जोपासना होते. आणि त्यातूनच एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असतं. तर या सर्व गोष्टीतूनच आपलं व्यक्तिमत्व बनत असतं. तर ह्या सगळ्याच गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच सर. मोबाईल फोन आणि सोशल मीडिया हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. एकाग्रता, नातेसंबंध किंवा एकूण आरोग्यावर परिणाम होऊ न देता विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सुज्ञपणे वापर कसा करावा? आता आत्ताच्या पिढीला जर आपण विचार केला तर मोबाईलशिवाय जगणं तर शक्य नाही आहे. मोबाईल तर 100% आपल्याला वापरावा लागणार नाही. आपण जर उद्या म्हणलो की मला मोबाईल वापरायचाच नाही, मी मोबाईल आता पूर्णपणे बंद करणार आहे, तर माणूस पूर्णपणे जगापासून एकटा पडू शकतो. परंतु त्याला थोडंसं कुठंतरी बंधन घालणं गरजेचं आहे. तुम्ही परवाच एक बातमी ऐकली असेल की आता ग्रेट ब्रिटनमध्ये म्हणजे UK मोबाईलवरती 16 वर्षाच्या खालच्या मुलावरती बंदी आणण्यात आलेली आहे. त्यांनी मोबाईलवर बंदी न घालता सोशल मीडियावरती बंदी घातली आहे. त्या मोबाईलवरचं आपण काय बघायचं आहे नेमकं आणि किती बघायचं आहे हे 2 लोकांनी ठरवायला पाहिजे. एक तुम्ही स्वतः आणि तुमच्याबरोबर जे इंटरॅक्शन असणारे सगळ्या व्यक्ती आहेत. कोण इंटरॅक्शन असणारे व्यक्ती? एक तुमचे पालक, आईवडील असतील, मोठे भाऊबंधू असतील. दुसरे व्यक्ती कोण आहेत? तुमचे टीचर्स किंवा तुम्हाला जे तुमच्या शिक्षणासाठी मदत करणारे. आणि तिसरे आमच्यासारखे जे सामाजिक लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत त्या सगळ्या लोकांनी. ह्या सर्व लोकांनी ह्या गोष्टीबद्दल प्रयत्न, त्यात सगळ्यात महत्त्वाचा सहभाग तुमचा आहे. तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे की मी कुठल्या लिमिटपर्यंत मोबाईल वापरणार आहे आणि कुण्या कारणासाठी वापरणार आहे.
आपण जोपर्यंत त्याला बंधन, आपण शाळेत काय येतो, आपण शाळेत नाही आले तरी चालतं ना, पण आपलं एक बंधन दिलेलं आहे की तुम्ही रोज सकाळी उठायचं, स्वतः तयार व्हायचं आणि शाळेत यायचं. तसंच एक बंधन आपण त्या मोबाईलला घातलं पाहिजे की माझं स्क्रीन लिमिट हे इतकं असणार आहे, पण त्या इतक्या स्क्रीन लिमिटमध्ये पण मी काय बघणार आहे नेमकं. ह्याच्यावरती स्वतःचा कंट्रोल बरोबर तुमचा पॅरेंटल कंट्रोल पण फार महत्त्वाचा आहे की त्यातला कुठला भाग तुम्हाला बघणे आवश्यक आहे, कुठला भाग एंटरटेनमेंटसाठी गरजेचा आहे आणि कुठला भाग बिलकुल अनावश्यक आहे. तो अनावश्यक भागाकडे आपण बघायचंच नाही आहे आणि चुकून जर तुम्ही बघत असाल तर त्याच्यावरती पालकाचा कंट्रोल असायला पाहिजे. हा झाला बंधनाचा भाग. त्याच्यानंतर त्या मोबाईलचा किंवा मीडियाचा सगळ्यात चांगला उपयोग कसा करून घेता येतो, हे सध्याचं जे चाललं तेच चांगला उपयोग आहे. आपण इतकं सुंदर एक पॉडकास्ट आपण ह्या ठिकाणी करतोय, हा मीडियाचाच उपयोग आहे. हे कधीतरी तुमच्या मोबाईलवरती आता येणार आहे, तुम्ही ते बघणार आहात. तुमच्या सोडून जे बाहेरची मुलं आहेत त्यांना ते बघायला मिळणार आहे. अशाच प्रकारे शिक्षणामधल्या वेगवेगळ्या गोष्टीचा ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीनं उपयोग करून आपलं शिक्षण अजून चांगलं कसं करता येतं ह्याचा जर वापर आपण केला, ह्याची n नंबर ऑफ उदाहरणं आणि अशी वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला देता येतात की मोबाईलचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर, सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपल्याला आपलं आयुष्य, आपलं शिक्षण, आपली जडणघडण कसं चांगल्या प्रकारे करता येतं. आणि त्याच प्रकारे विचार करून तुम्ही जर केलात तर तुमचं बिलकुल नुकसान होणार नाही आहे. कारण मोबाईलचे फक्त मानसिकच किंवा सोशल दुष्परिणाम नाही आहेत, आता शारीरिक दुष्परिणाम पण समोर यायला लागलेत. कारण त्याचे जे वेव्ज आहेत त्या वेव्जमुळे तुम्हाला झोप वेळेवर नाही येणे, तुमच्या डोळ्यावरती दुष्परिणाम होणे, मेंदूमध्ये दुष्परिणाम होणे, त्याचबरोबर सवयी वेगवेगळ्या लागणे, व्यायामाचा टाईम कमी होणे, असे विविध प्रकारचे शारीरिक दुष्परिणाम पण दिसायला लागले. त्यामुळं वेळीच आपण आपल्या सगळ्या सवयींना आवर घालणे, स्क्रीन टाईम लिमिट करणे, त्याला एक पॅरेंटल कंट्रोल ठेवणे आणि त्याचा योग्य गोष्टीसाठी वापर करणे, हाच त्याच्यावरचा चांगला उपयोग आहे. धन्यवाद. थँक्यू सर. किशोरावस्था म्हणजे स्वतंत्र निवड करण्याचे वय. किशोरवयीन मुलांनी आतापासूनच कोणत्या आरोग्यदायी सवयी लावून घ्याव्या ज्या त्यांना प्रौढ वयातही उपयोगी पडतील? ॲक्च्युली किशोर वय हेच असं वय आहे की ज्या वयात लागलेल्या सवयी लाईफ लॉंग टिकण्याची जास्त शक्यता असते. आता बऱ्याच मुलांना पहाटे उठण्याचा फार इश्यू येतो. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतोय, सकाळी लवकर उठणे इतकी चांगली सवय लाईफमध्ये कुठलीच नाही आहे आणि 80% लोकांना ते सवय एकदा 25-30 वय क्रॉस केलं की लावणं अतिशय जड जातं किंवा ती होणं शक्य नाही आहे. तर अर्ली वेकअप सारखी एक छोटीशी सवय जर या वयात लागली तुम्हाला तर लाईफ लॉंग त्याचा फायदा आहे. आता फटाफट सांगायचं तर व्यायामाची आत्ता सवय लागली, तुम्हाला कुठल्याही खेळाची चांगली आवड तयार झाली, फॉर एक्झाम्पल बॅडमिंटन असेल जो की तुम्ही लाईफ लॉंग खेळू शकता असा खेळ आहे. क्रिकेट आहे मुलांसाठी, जे आत्ता खेळत असतील आवडीने लाईफ लॉंग 50 वयापर्यंत पण खेळू शकतात. तर अशा बऱ्याच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही आत्ता सवय लावून घेतल्या, आवडल्या, तर त्या तुम्ही लाईफ लॉंग करू शकता. तर सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, खेळाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आत्ता एखादी सवय लावून घेणे, अंगीकृत करणे, या सगळ्या सवयी लाईफ लॉंग टिकण्यासारख्या आहेत. आणि डाएटमध्ये पण अशा गोष्टी आहेत की प्रोटीन डाएटची सवय आत्तापासून लागली, त्याची आवड तयार झाली, पौष्टिक गोष्टी खाण्याची सवय आत्ता लागली तर ती पुढं लागू शकते. याच्या अपोजिट वाईट सवय याच वयात लागू शकतात, खाण्यापिण्याच्या असो, बाकी बऱ्याच गोष्टी वाईट सवय असो, त्या आत्ता लागल्या तर त्या पुढं तशाच कंटिन्यू होऊ शकतात. त्यामुळे हे जे वय आहे ते ॲक्च्युली म्हणजे जसं आकार देतात कुठलंही पॉट बनवताना तसं वय आहे. तुम्ही जसं त्याला आकार द्याल तसं तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं पर्सनॅलिटी पुढच्या लाईफमध्ये बनणार आहे. इवन कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आवड निर्माण करायची ते पण आत्ताच कळणार. तुम्हाला मॅथ्समध्ये आवड आहे तर तुमचं करिअर त्या दिशेने जाईल, बायोलॉजीमध्ये आवड आहे त्या दिशेने जाईल. तुम्हाला टेक्निकल गोष्टी आवडत असतील, कुठल्या अशा म्हणजे स्किलफुल जॉब सारख्या, तर त्या एखाद्याला असं कुठली तरी वस्तू उघडून पुन्हा त्या पूर्ण रिपेअर करण्याची आवड असेल तर तशा गोष्टीमध्ये तर ह्या वयातच ह्या सगळ्या गोष्टीचा होतो. जो काही परिणाम आहे 13 पासून 18 पर्यंत तुम्ही जसं स्वतःला घडवाल त्याप्रमाणे तुमचं पुढचं आयुष्य, पर्सनॅलिटी सगळ्या गोष्टी घडणार. या वयातले जे मित्र आहेत ते लाईफ लॉंग टिकणार. पुढच्या काळात 2 वर्षासाठी 11वी-12वीचे सोबत येतात, पुन्हा जातात, पुढं करिअरमध्ये 2-3 वर्ष, पण लाईफ लॉंग तुमचे फ्रेंड्स जे असतात ते या वयातले असतात. त्यामुळं हे वय हे टोटल सेन्सिटिव्ह आणि जसा आकार द्याल तसं बनणार वय आहे. टोटल तुमच्या हातात आहे. थँक्यू सर. सर, विद्यार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत, जसे की नाश्ता न केल्याने वजन कमी होते किंवा सर्वांनाच प्रोटीन सप्लिमेंट्सची गरज आहे. असे कोणते सामान्य
गैरसमज आहेत जे आपल्याला दूर करायचे आहेत. आहाराबाबतीत बोलायचं झालं तर आहारामध्ये आपल्या सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत. हां, कुठलीच गोष्ट आता उदाहरणार्थ भात खाल्ल्याने वजन वाढतं हे चुकीची समज आहे. कुठलीही गोष्ट खा तुम्ही, पण लिमिटमध्ये खा, लिमिटच्या बाहेर नका खाऊ. प्रमाणाच्या बाहेर कुठलीही गोष्ट केली तर ती घातकच आहे. मग ते आहार असून कुठलीही गोष्ट असो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तर पौष्टिक आहार म्हणजे काय, तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, बरोबर, कार्बोहायड्रेट्स, ह्या सर्व गोष्टीचं संतुलित प्रमाण म्हणजे सकस आहार, बरोबर. तर आता आणखीन एक गोष्ट बोलायची झाली, आता काही मुलांना जिमची आवड असते, बॉडी बिल्डिंगची आवड असते, बरोबर. मग त्यांचं प्रमाण कसं असावं, तर त्यांनी प्रोटीन जास्त घेतलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये मग आता सप्लिमेंट्स आले. मग सप्लिमेंट्स घ्यायचे का नाही, सप्लिमेंट्स घ्यावे ते पण काही प्रमाणात, पण सप्लिमेंट्समधले कंटेंट्स पण तेवढेच घातक आहेत आपल्या शरीरासाठी जर आपण खूप दिवस घेत असू सप्लिमेंट्स. तर सप्लिमेंट्समध्ये काही स्वीटनर्स असतात, आर्टिफिशियल स्वीटनर्स, जसे की सुक्रालोज वगैरे असे आहेत, तर ते ब्रेनसाठी टॉक्सिक आहेत आपल्या. तर ते सप्लिमेंट्स जास्त न घेता आपले नॅचरल जे प्रोटीनचे गोष्टी आहेत, उदाहरणार्थ एग्ज आहेत, बरोबर, मिल्क आहे, परत आपलं सोयाबीन आहे, हां, त्यानंतर कडधान्य किंवा डाळी आहेत सगळ्या, याचं प्रमाण आपण ठरवून त्या प्रमाणात घेतलं तर सप्लिमेंटची गरज पडत नाही. आणि असं मला असं वाटतं की बाबा कुठल्याच आहारामध्ये जे काही नॅचरल आपल्या गोष्टी आहेत ते कुठल्याच वाईट नाही आहेत, प्रमाणामध्ये घेतल्या तर सगळ्यात चांगल्या आहेत. फक्त आपल्याला काय अवॉइड केलं पाहिजे तर जंक फूड्स अवॉइड केले पाहिजेत, प्रोसेस्ड फूड अवॉइड केलं पाहिजे, जे की आजकाल सगळ्यांना खूप आवडतं, बरोबर आहे. ठीक आहे, कधीतरी आठवड्यातून एक दिवस चेंज म्हणून घेणं आणि रोजच घेणं याच्यामध्ये फरक आहे. दुसरं एक सांगायचं म्हणजे आता चिप्स वगैरे आहेत, समजा कुरकुरे आणि चिप्स, ह्याच्यामध्ये जी एनर्जी मिळते आपल्याला किलो कॅलरीमध्ये, ते एका चिप्स पुड्यामध्ये 550 किलो कॅलरी मिळते. आणि त्याच्यापेक्षा जास्त जे डेंजरस आहे ते मिठाचं प्रमाण, सोडियमचं प्रमाण, जे की आपण जे जनरली रोजच्या जेवणामध्ये खातो ते 8 दिवसात जे आपण जेवढं मीठ खातो ते एका चिप्स पुड्यात असतात. मग ते जेवढं आपण मीठ खाऊ तेवढं आपले जी दुसरे हार्टची ॲक्टिव्हिटी वगैरे आहे ते जास्त वाढत असतात. आणि जे अटॅक वगैरे म्हणतो आपण MI वगैरे, ते अर्ली स्टेजमध्ये यायला लागले. जे मुलं अर्ली याच्यामध्ये इन्फन्सी म्हणजे चाइल्डहुडमध्ये खातात, ॲडोलसमध्ये, त्याच्यामुळं ते कॉम्प्लिकेशन आहे, ते साईड इफेक्ट आहे. समजा ते चिप्स म्हणा, कुरकुरे, जे फास्ट फूड आहे ते खाऊ नये जास्त, रेडी फूड आणि फास्ट फूड. त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि एनर्जी तुम्हाला मिळेल पण प्रोटीन मिळणार नाही. थँक्यू सर. प्रश्न सुरुवातीला असा होता की नाश्ता केल्यानंतर वजन वाढतं असं मुलांना वाटतं, बरोबर आहे. आणि मग हे खरं आहे का नाही, कसं ठरवायचं. तर तुम्हाला आपण बरेच टी व्हीवरती वगैरे प्रोग्राम बघतो, हे व्हायरल सत्य आहे का, तुम्ही साम टी व्ही इकडे तिकडे बघितलं असेल, हे सत्य. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा, तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या अनुभवी टीचरना विचारा, पालकांना विचारा. आणि जर समजा मोबाईलचा वापर करायचा तर तुम्ही गुगलला विचारा. तुम्ही मीडियामध्ये बघू नका, रील्समध्ये बघू नका, गुगलला तो प्रश्न विचारा की असं होतं का, ब्रेकफास्ट केल्यानंतर वजन वाढतं का, गुगल तुम्हाला सांगेल. त्याच्याबरोबर तुमचे सगळे लोक सांगतील ना. आपल्याला खरंच जर बघायचं असेल की आपला आहार कसा असावा, तर आपण आपल्या आता आईवडिलाची पिढी पण तेवढी आयडियल नाही आहे, म्हणजे आमच्याकडे तुम्ही बघून उपयोग नाही आहे. आपली आजी आजोबाची पिढी जर तुमची आम्ही बघितली, ती सकाळची न्याहारी करत होते, दुपारचं जेवण करत होते आणि संध्याकाळचं जेवण करत होते, दिवसभर काम करत होते, कुठल्याही प्रकारचं त्यांना मोबाईलचं किंवा मीडियाचं व्यसन नव्हतं, पूर्ण वेळ झोप घेत होते आणि अंग मेहनत करत होते. तुम्ही त्यांची जी शरीर अशी बघितली तर एकदम शिडशिडीत आहेत, कुणालाही पोट सुटलेलं नव्हतं, त्यांना पोटभर जेवण जायचं आणि अंगभर काम करायचे, रात्रभर झोप लागायची. त्यांच्या ज्या सवयी होत्या त्या सगळ्या सवयी चांगल्या होत्या. त्या एकदा तुम्ही आठवा, आजी आजोबांना भेटा, त्यांना बोला, ते काय खात होते बघा. सकाळी ते मोकळं भाकरी दही चटणी खाऊन जायचे, दुपारी आल्यानंतर ते काय चपाती किंवा भाकरी असेल, भाजी असेल, भात असेल ते खात होते. तुमच्याच शाळेमधल्या नर्सिंगच्या मुलांनी एक सुंदर वर्कशॉप केला होता, तुमच्या लक्षात असेल तर. नर्सिंगच्या मुलांना पण माहीत असेल, तुम्ही बऱ्याच जणांनी बघितला पण असेल तो नंतर, की त्याच्यामध्ये त्यांनी ते आयडियल फूड काय असावं, नेमकं वेगवेगळ्या फूडपासून आपण आयडियल फूड कसं बनवू शकतो, इव्हन जंक फूड ज्या वस्तूपासून बनतं त्याच वस्तूपासून आपण चांगलं फूड कसं बनवू शकतो, याचं सुंदर प्रदर्शन त्यांनी मांडलेलं होतं. तुम्हाला ते जर लक्षात असेल आणि अजूनही त्याचे कुठं काही ठेवलेले पोस्टर्स वगैरे असेल तर तुम्ही ते बघू शकता. धन्यवाद. थँक्यू सर.
सर, डॉक्टर म्हणून किशोरवयीन मुलांच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित कोणती लक्षणे विद्यार्थी, पालक किंवा शिक्षकांनी कधीही दुर्लक्षित करू नयेत? किशोरवयीन वयामध्ये दुर्लक्षित न करायची लक्षणे. किशोरवयीन मुलामुलीमध्ये नेमके बदल काय असतात जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला काय उपाययोजना करायची हे आपल्या ध्यानात येईल. तर तुला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या निमित्तानं तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये, मी बाकीच्या तुमचा वेळ न घेता, शारीरिक बदल कुठले कुठले असतात मुलीमध्ये? वजन वाढते, उंची वाढते, शरीराची जननेंद्रियाची वाढ व्हायला लागते, मासिक पाळी चालू होते, शरीरावर केसांची वाढ, त्वचा तेलकट होणे, मुरमे येणे, किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक बदल आहेत. मुलामध्ये काय होतं? सेम बदल आहेत. त्यांच्याशी निगडीत मुलांची जे असतात, उंची, वजन वाढणे, स्नायू बळकट होणे, केसांची रचना मुलींपेक्षा वेगळी तयार होणे, आवाज घोगरा होणे, शरीरावर मुरमे येणे. आता हे शारीरिक बदल आहेत. ह्या बदलासाठी किंवा ओव्हरऑल ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? पौष्टिक आहार घ्या, रोज व्यायाम करा, 8 तास झोप घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, वैयक्तिक स्वच्छता पाळा. स्वच्छतेचे वेगवेगळे आयाम आहेत. काही मुली दिवसभर बी तोंड धुवत असतील, बरोबर आहे, त्यांना चांगलं दिसावं म्हणून. तर दिसण्यासाठी नाही आहे की क्लिनलीनेस ही वेगळी गोष्ट आहे आणि दिसणं वेगळी गोष्ट आहे. मुलामध्ये बरीच मुलं दिवसभर बी तोंड धुवत नाहीत. असा जो विरोधाभास आहे, ह्या प्रकारचं न राहता स्वच्छता. आता प्रत्येक मुलामुलीमध्ये जे लिंग बदल आहेत त्याच्याप्रमाणे पण त्याची स्वच्छता वेगवेगळ्या पद्धतीनं असू शकते. हे बदल सगळे नैसर्गिक आहेत हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये जे बदल व्हायले ते सगळ्यात महत्त्वाचं बदल करून घ्या. आता तिचा जो महत्त्वाचा प्रश्न होता, मानसिक बदल काय होतात? स्वतंत्र विचार करण्याची इच्छा वाढते. आईवडिलाचं ऐकत नाही आपण, त्यांच्यावर ओरडायला चालू करतो, तुला काय कळतंय, मला काय शिकवायली. त्यातल्या त्यात 8वी 9वी 10वी नंतर हे प्रमाण फार वाढतं. स्वतःची एक ओळख निर्माण करण्याची धडपड चालू होते. मी कोण आहे ह्याची जाणीव सुरुवातीला तुम्हाला 8वी 9वीला व्हायला लागते. हू ॲम आय असा एक प्रश्न स्वतःला पडायला लागतो की मी आता नेमकं कोण आहे. अभ्यास करिअरबद्दल तेव्हा चर्चा चालू होते, त्याचा एक बारीक स्ट्रेस सुरुवात होते 8वीपासूनच. आता काय करायचं आहे, हिनं तर आता समोर बसून बोलायला लागले, मग पुढचीला वाटतं की हिच्यासारखं मी कधी होऊ, बाकीचं काय काय करता येतं. हे सगळ्या गोष्टी हळूहळू तो तणाव तयार होतो. एकाग्रता कमी जास्त प्रमाणात होते. काही गोष्टीमुळे डिव्हिएशन झालं की ह्याच्यावर उपाययोजना काय? मी तुम्हाला शारीरिक बदल सांगितले, आहार, व्यायाम, झोप आणि स्वच्छता, हे झाले शारीरिक बदल. मानसिक बदलमध्ये काय करायला पाहिजे? वेळापत्रक बनवून अभ्यास करा, टाईम मेंटेन करा, छंद जोपासा. तुम्हाला सोशल मीडियाचा वेळ कमी करा, वाचन, संगीत, मी 2 मिनिट बोलू शकते टाईमचं. तणाव वाटलं तर पालकाला, शिक्षकाला आणि काउन्सिलरला, समुपदेशक म्हणतो आपण त्यांना, तिची मदत घ्या. आता उमरग्यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲडोलसंट काउन्सिलर उपलब्ध आहे. तुम्ही जरा थोडं शोधा आणि नाही तुम्हाला सापडलं तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला काउन्सिलरकडे पाठवतो. 8वी 9वी 10वीच्या नंतर ज्या मुलांसाठी काउन्सिलिंगची गरज आहे, की मुलामधले शारीरिक बदलाचे प्रॉब्लेम आहेत, मानसिक बदलाचे प्रॉब्लेम आहेत, करिअरबद्दल तणाव वाटतोय, मुलं चिडचिडे होत आहेत, काहीतरी टेंडन्सीज त्यांच्या वाढत आहेत, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. कुठं आलो आपण? मानसिक बदलाला आलो, त्याचा उपाययोजना बघितली. आता पुढचा आहे भावनिक बदल, इमोशनल चेंजेस. भावनामध्ये एकदम जलद, अतिराग येणे, अतिशांत राहणे, कुणालाच न बोलणे, भरपूर बोलणे, सारखं बडबड करणे, राग, आनंद, दुःख अशा प्रकारचे इमोशन प्रचंड प्रमाणामध्ये वाढणे, मित्रमैत्रिणीचे महत्त्व वाढणे. भावा बहिणीपेक्षा मित्रमैत्रिणी महत्त्वाचे वाटायला लागतात, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी वाढतात, ते आपल्याला जास्त गोष्टी शेअर करतो आपण त्यांच्याबरोबर. विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लागतं. असं होऊ शकतं, ही सुरुवात आहे, ह्याच्याबद्दल आपण सजग राहायला पाहिजे. लाज, संकोच आणि असुरक्षिततेची भावना वाढायला लागते, बरोबर आहे. काही जण असं वाटतं की मी अनसेफ आहे, माझ्या शरीरात जे बदल होत आहेत ते चांगले नाही आहेत, बाकीच्यामध्ये जे बदल होत आहेत ते योग्य वाटतात. खूप गोष्टी आहेत, म्हणजे लिंगभेदापासून धरून, कलरपासून, वर्णापासून, उंचीपासून, अशी प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. आणि मग आपल्याला ते संकोचाची भावना सुरुवात होते. त्याच्यावर उपाययोजना काय? कुठलीही भावना दाबून न ठेवू नका. आपल्या विश्वासू व्यक्तीशी, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं, गुड टच बॅड टच. त्या गुड टच बॅड टचमध्ये विश्वासू व्यक्ती, ह्या व्यक्तीची निवड करणं तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम. मुलगा असो मुलगी असो, तर त्यांनी विश्वासू व्यक्ती कोण आहे त्याला निवडणं आणि त्या व्यक्तीबरोबर आपल्या ह्या भावना व्यक्त करणं, किंवा ही योग्य आहेत का, ह्या भावनाला घेऊन मी काय करू. सडनली मला राग आला तर राग आल्यावर काय करायचं? दीर्घ श्वास घ्यायचा, 5 सेकंड पॉज म्हणतात त्याला.
तुम्हाला कोणीतरी काहीतरी म्हणलं, रागारागानं बोललं, रागावलं, टीचर असो, आईवडील असो, फक्त 5 मिनिट 5 सेकंद असं दीर्घ श्वास घ्या. मोठा श्वास घ्यायचं, 5 पर्यंत आकडे मोजा, तुमच्या लगेच डोक्यातलं सगळं राग निघून जातो, शांतता व्हायला लागते, तुमची निर्णय क्षमता बदलते. त्याला असा 5 सेकंड पॉज तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात करा. चांगले मित्र निवडा, दबाव आणणाऱ्या गटापासून दूर राहा. तुमच्यामध्ये ग्रुप्स होतात, मग ते ग्रुप काय करतात, एखाद्या सिंगल व्यक्तीवरती दबाव टाकायला बघतात, त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यातल्या त्यात मुलींनी, त्याचबरोबर मुलांनी नाही म्हणायला शिका. तुम्हाला एका गटात दबाव आणतोय, त्यानं म्हणतो की चल जरा चालू करू विमल आतापासून. एखादा मुलगा म्हणतो ना, एखादी मुलगी सांगते काय रोज रोज शाळेला जायचं आहे, आज व्यंकटेशमध्ये जाऊ, दिवसभर तिथे गप्पा मारत बसता येते. तुम्ही ठरवा की तुम्हाला विरंगुळा पाहिजे, ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे तर ती जा. ज्या ठिकाणी तुम्हाला ती शक्य नाही तिथं नाही म्हणायला शिका. थोडक्यात काय करायला पाहिजे, एकदम थोडक्यात, स्वतःला ओळखा, ध्येय निवडा, दडपण येऊ देऊ नका, मित्र आणि मोबाईल ह्याच्यामध्ये निवड योग्य करा, शरीर आणि मन दोन्हीला सांभाळा, आणि आदर आणि जबाबदारी ह्याची स्वतःला ओळख करून घ्या. व्यसनापासून सावध राहा, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा नेहमी मदत मागायला शिका. एकटंच गुदमरून जाऊ नका. धन्यवाद. थँक्यू सर. आम्ही हे नियम तुम्ही सांगितलेले जे आहे ते आम्ही फॉलो करू. तर पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला स्वतःच्या प्रवासाकडे पाहताना कोणत्या जीवनमूल्यामुळे आपण यशस्वी डॉक्टर झालात? डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल? सरांचा मुलगा आताच मागच्या वर्षीच नीटमध्ये सिलेक्शन झालं, तो सायन हॉस्पिटलला MBBS ला सिलेक्ट झाला. त्याच्यामध्ये चांगलं पहिली सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला काय आवडतंय याच्यावरती स्वतः पहिले अभ्यास करावा लागेल तुम्हाला, आणि ते कळेल तुम्हाला 10वीला गेल्यावर. 8वीपासून नाही कळणार कदाचित. सगळ्या सब्जेक्टचं डिटेल रिव्ह्यू घेऊन 10वीला पहिले हे ठरवा की आपल्याला काय आवडतंय, कुठला सब्जेक्ट आवडतो आणि कशात करिअर करायचं आहे. घरातल्या प्रेशरमुळं कृपया कुठलंच करिअर निवडू नका. असे हजारो लोक आपल्या आजूबाजूला समाजात आहेत की त्यांना बनायचं दुसरं काही होतं, आणि फक्त घरच्यांच्या प्रेशरमुळं किंवा समाजाच्या प्रेशरमुळं त्यांनी ते करिअर निवडलं. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती तुम्ही लाईफ लॉंग करू शकत नाही, आणि करत असाल तरी त्यातून तो आनंद मिळत नाही. त्यामुळं बळजबरी कुठलं तरी करिअर निवडायचं नाही, ही सगळ्यात पहिली गोष्ट. कधी कधी तुम्ही जे निवडलेलं करिअर आहे किंवा तुम्हाला जे व्हावं वाटतंय त्यामध्ये थोडी रिस्क असते. थोडंसं सक्सेस होईपर्यंत सगळेजण क्रिटिसाइज करतात, घरातले लोक त्रास देऊ शकतात, बाहेरचे लोक त्रास देऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असाल, तुमच्यामध्ये तेवढी जिद्द असेल आणि तुम्हाला ते पूर्ण पार करून आपल्याला जे करायचं ठरवलंय ते करून दाखवायची हिंमत असेल तर ते करिअर निवडायचं. नसेल तर मग प्रवाहासोबत तुम्ही वाहत जाऊ शकता. सगळे नीट देतात म्हणून नीट देऊ शकता, सगळे जेई देतात म्हणून जेई देऊ शकता. हा एक विषय झाला. तुम्हाला जर खरंच आवड असेल मेडिकल फील्डमध्ये जायची तर त्यासाठी तुम्हाला बेस पक्का पाहिजे. बायोलॉजी फक्त राहून फायदा नाही, मॅथ खूप महत्त्वाचं आहे. मॅथ्स चांगला असल्याशिवाय फिजिक्स क्रॅक होत नाही. फिजिक्सचा सगळा बेस मॅथ आहे. त्यामुळं जर तुम्हाला खरंच नीटकडे वळायचं असेल 11वी-12वीला तर मॅथ आत्तापासून पक्कं पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तर लागणारच. आणि असा गैरसमज असेल की मॅथ नाही केलं तरी नीटला आपण सक्सेस होऊ शकतो, हे डोक्यातून काढा. आणि तुम्हाला त्या दिशेने जायचं असेल तर हे 4ही सब्जेक्ट तुम्हाला प्रॉपर यायलाच पाहिजे. मग 10वी नंतर तुम्ही मॅथ बाजूला ठेवून बाकीचे सब्जेक्ट निवडू शकता. हे झालं सब्जेक्टबद्दल. भरपूर हार्डवर्क करायची तयारी असेल लाईफ लॉंग तरच ह्या फील्डमध्ये जायचं, नाहीतर इकडं बघायचं पण नाही. अभ्यास फक्त केला, एक्झाम दिली, नीट दिली, ॲडमिशन झालं म्हणजे असं नाही आहे. पूर्ण परत MBBS होईपर्यंत पण भरपूर काम आहे, भरपूर अभ्यास आहे. ते झाल्यावर बाहेर पडल्यावर पण भरपूर स्ट्रगल आहे. त्यामुळं जर आपल्याला खरंच समाजाची सेवा करण्याचं खूप डोक्यात असेल आणि एवढं पूर्ण सगळं कष्ट करायची तयार असेल तर ह्या फील्डमध्ये जायचं. समाजाची सेवा काय फक्त डॉक्टर्सच करतात असं नाही, बऱ्याच फील्डमधून पण करता येते. ते तुम्ही पूर्ण विचार करून त्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये नॉलेज घेऊ शकता. टीचरसुद्धा फार मोठं देशासाठी योगदान देतात, ते पण एक चांगलं करिअर आहे. प्रत्येकाची आपापली आवड आहे. कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे तुम्ही 10वी नंतर ठरवा. हार्डवर्क पूर्ण तयारी ठेवा. तुम्ही प्रश्न मेडिकल फील्डशी विचारला म्हणून सांगतो की कायम हार्डवर्कची तयारी असेल, लाईफ लॉंग स्ट्रगल करायची तयारी असेल तर मेडिकल फील्डकडे जायचं.
4-2 चांगले हॉस्पिटल्स आणि 4-2 सक्सेस डॉक्टर्स बघून या करिअरकडं जायचं नाही. तो काळ गेला आता. इथून पुढच्या काळात जास्त कॉम्पिटिशन आहे, जास्त स्ट्रगल आहे, जास्त तुम्हाला आहेत. करिअरचे बरेच ऑप्शन 10वी नंतर तुम्हाला ओपन होतील. थँक्यू सर. मेडिकल एंट्रन्स एक्झामचं नाव फार छान ठेवलं होतं, नीट. 8वी पासून नीट अभ्यास करावा. नीट व्हायचं आणि नीट अभ्यास करायचा. अनेक विद्यार्थी आपली तुलना मित्रांशी करतात. उंची, वजन, रूप किंवा अभ्यासातील कामगिरी. किशोरवयीन मुलांनी स्वतःची सकारात्मक प्रतिमा कशी तयार करावी आणि अनावश्यक तुलना कशी टाळावी? कंपॅरिझन तर करूच नाही, तुलना करायचीच नाही. आपलं ओळखून घ्यायचं. आणि तुम्हाला जर करायचं असेल तर हार्डवर्क करावं लागेल. कुठल्याही गोष्टी समजा आता रंगरूप वगैरे तर ते निसर्गाने दिलेलं आहे. हाईट वेट जे काय असेल ते त्याच्यात काही बदल होत नाही आणि काही करायला पण जाऊ नये. मग दुसरं असतं एक मग अभ्यासामध्ये किंवा करिअरमध्ये आपण जे कंपॅरिझन करतो, जो हार्डवर्क करतो त्याला चांगलं मिळतच असते. आणि जे करत नाही हार्डवर्क, उगं सो करते, व करायला लावून म्हणून सांगते पण काहीच करत नाही, त्याला काही मिळत नसते. ज्यासाठी कंपॅरिझन बिलकुल करायचं नाही. आपली कुवत ओळखायची आणि त्या कुवतीनुसार आपण अभ्यास करायचा. आणि अभ्यास म्हणजे हार्डवर्कच आहे. मग त्याच्यानुसार तुम्हाला सगळं काही पुढं भविष्यात मिळत असतंय. म्हणजे हार्डवर्क करत नाही त्याला मिळत नाही. मग ते शेतकरी असो, शेतकरी जरी असला त्यानं चांगलं काम केलं, वेळेवर पेरलं, वेळेवर त्याला फवारणी केली तरच त्याचं उत्पन्न जास्त निघत असते. मग तसं अभ्यासात पण असते. अभ्यास तुम्ही जर रेग्युलर डिसिप्लिननुसार केलं व्यवस्थित तरच तुम्हाला चांगलं यश मिळते. तरी कंपॅरिझन नाही करायचंच नाही. आपल्या कृतीनुसार आपण ठरवायचं काय करायचं ते. येस सर. हा फार महत्त्वाचा आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, कंपॅरिझन. आता ह्या कंपॅरिझन ह्या शब्दाबरोबर ॲडोलसंट काउन्सिलिंगचा सगळा पार्ट येतो, की एखाद्या किशोरवयीन मुलाला कसं आपण व्यवस्थित एखाद्या रोपासारखं वाढवायचं आणि ते वाढवण्यासाठी त्याच्यातले जे मानसिक बदल आहेत ते करण्यासाठी कसं आहे. आत्ता जे उत्तर ज्या सरांनी दिलं ते बालरोगतज्ञ आहेत, डॉक्टर विकास राठोड. त्यांची बालरोगतज्ञाची एक टीम आहे. ती लोक ॲडोलसंट काउन्सिलिंगसाठी स्पेशल सेशन घेतात. जर तुम्हाला तुमच्या शाळेला त्याची गरज वाटली, तुमच्या टीचर्सना गरज वाटली, तुमच्या संचालकांना 100% ते माहिती आहे, तर तुम्ही एखादं वेगळं सेशन त्यासाठी घेऊ शकता. अतिशय सुंदर वर्कशॉप आहे. ते कधी घ्यायचं, त्यांची अवेलेबिलिटी पॉसिबल आहे की नाही ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, परंतु तुम्ही नक्की त्या गोष्टीबद्दल विचार करू शकता. अतिशय सुंदर, म्हणजे तिची सुरुवात अतिशय छोट्या सिंपतीसारख्या गोष्टीनं होते. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला करुणा दाखवायची का कणव दाखवायची, म्हणजे सिंपती आणि एम्पतीमधला फरक, आणि त्याचा शेवट जो होतो तो डायरेक्ट ते व्यक्ती म्हणून कसा बाहेर समाजामध्ये येतो. आणि तशा प्रकारचा तो सुंदर वर्कशॉप आहे. ते बालरोगतज्ञ मिळून घेतात. तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा. आणि फारच सुंदर आहे. म्हणजे ते नंतर ती घेतल्यावर असं वाटलं की आपण घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी घ्यायला पाहिजे. आणि ॲडोलसंट काउन्सिलिंग म्हणतात त्याला. त्याचं सेशन वर्कशॉप असतात, ते घेऊ शकता तुम्ही. त्याच्याबद्दल अभ्यासही करा. आणि इव्हन मला वाटते 8वी CBSE आहे ना, 8वीच्या CBSEच्या मुलांना आहे का सगळं? आहे ना. त्याच्यामध्ये तुम्ही ते 8वीच्या CBSEच्या मुलांना, 9वी-10वीच्या मुलांना सुद्धा ते चॅप्टर काढून त्याचं प्रेझेंटेशन जरी केलं तुम्ही, तर तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे ते करता येते. तुम्ही ते सगळे चॅप्टर्स त्याच्यामध्ये आहेत. जे ॲडोलसंट काउन्सिलिंगमध्ये मोठे मोठे वक्ते शिकवतात ते सगळं 8वी-9वीच्या CBSEच्या सिलेबसमध्ये आहे. थँक्यू. शेवटी डॉक्टर, आजच्या या संवादातून प्रत्येक विद्यार्थ्याने एकच संदेश लक्षात ठेवायचा असेल तर तो कोणता असेल? आजच्या या संवादातून प्रत्येक विद्यार्थ्याने एकच संदेश जर लक्षात ठेवायचा असेल तर तो कोणता असेल? माझ्या मते सांगायचं झालं तर डिसिप्लिन. डिसिप्लिन का, तर सकाळी थोडं उठायला उशीर झाला तर सगळ्यात पहिले आपण कोणाला दोष देतो? स्वतःला दोष देतो का नाही? आज काय दिवस चांगलाच जाणार नाही, मग दिवस वाईटच जातो बघ. त्याच्यामुळं डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. वेळेवर उठलं, पॉझिटिव्ह थॉट्स येतात. उशीर झाला उठायला, एखादं काम डिले झालं, पुढच्या सगळ्याच गोष्टी डिले होत जातात आणि निगेटिव्ह थॉट्स चालू होतात. तर डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन आवर लाईफ. हार्डवर्क पण आहे त्याच्यामध्ये. जे जे असतं चांगलं हार्डवर्क करतील, ज्या फील्डमध्ये जातील ते हार्डवर्क पण. स्लीप टाईम, डाएट आणि
स्क्रीन टाईम लिमिटेशन हे तुमच्या वयामध्ये आता सध्या फार महत्त्वाची गोष्ट बनली आहे. त्याच्यामुळं कुणी तुम्हाला कंट्रोल करेल याआधी स्वतःला कंट्रोल केलात तर प्रॉब्लेम येणारच नाही. सोशल मीडिया असो, मोबाईलचा वापर असो आणि बाकीच्या गोष्टी असो, तर या 3 गोष्टीला महत्त्व दिलं तर लाईफमध्ये सक्सेस होतो. शेवटी एवढंच सांगतो की तुमचे पुढचे 4-5 वर्ष हे तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवणार आहेत. 7वी 8वीपासूनचे मुलं आहेत ना तुम्ही, पुढचे सगळे. त्यामुळं जगा, लिव्ह लाईफ, शिका, लर्न, अनलर्न अँड लर्न. अनलर्न पहिले रिकामं व्हायला लागतं, मग शिकायला मिळतं. जे भांडं पूर्ण भरलेलं त्याच्यामध्ये नवीन काय तर भरता येत नाही परत आपल्याला. त्यामुळे पहिले तर रिकामं करा. तुमच्या ज्या जुन्या कल्पना बाकीच्या गोष्टी आहेत त्याला बाहेर काढा. 7वी बाहेर काढा, मग 8वीमध्ये जाईल. 8वी बाहेर काढा तेव्हा 9वीमध्ये जाईल. चुका करा, मेक मिस्टेक, त्याच्यातून शिका. चुका करा म्हणजे मुद्दाम करायचं नाही आहेत. आपोआप घडणाऱ्या चुका असतात, त्या चुकातून तुम्ही शिकायला पाहिजे. ह्या सगळ्यातून बाहेर पडा. तुम्ही उद्याचे भारत आहात. तुमच्यामध्ये अफाट शक्ती आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले विचार करा, चांगले काम करा आणि चांगले माणूस बना. धन्यवाद. डॉक्टर, आपल्या या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद. माऊली इंटरनॅशनल CBSE स्कूल अँड ज्युनियर कॉलेज उमरगा यांच्या वतीने आपण आपल्या अमूल्य वेळ देऊन आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान शेअर केले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आता पुढील संवादात थोडी रंगत आणण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला विनंती करते की तिने पुढील 2 फेऱ्यांचे सूत्रसंचालन करावे. प्रथम फेरी आहे रॅपिड फायर राऊंड आणि दुसरी आहे मिथ ऑर ट्रुथ. माझा नमस्कार. माझे नाव संस्कृती बाळासाहेब मारेकर आहे. मी इयत्ता 10वीत शिकत आहे. आधी आपण आम्हाला इतकी मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला ॲडोलसन्स याबद्दल खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आता आपण थोडे मजेशीर पण माहितीपूर्ण फेरी घेऊया. या फेरीचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड. या फेरीमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. कृपया आपण त्याचे उत्तर 1 ते 2 वेळेत द्यावे. तयार आहात ना डॉक्टर? माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रत्येक किशोरवयीन मुलाने आजपासून सुरू करावी अशी एक आरोग्यदायी सवय कोणती? लवकर उठणे, सकाळी लवकर उठायची सवय लावावी. माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक किशोरवयीन मुलाने ताबडतोब सोडून द्यावी अशी एक अनारोग्यक सवय कोणती? मुगळे सरांनी आता आपल्याला सांगितलं होतं स्क्रीन टाईम कमी करा. माझा तिसरा प्रश्न असा आहे की आपला आवडता आरोग्यदायी नाश्ता कोणता? बीज आले म्हणजे मटकीचे आपण जे मोड आलेले म्हणतो ना, ते मोड आलेले कडधान्य. त्याचा फायदा आपल्याला त्याचं कसा? म्हणजे प्रोटीन खूप प्रमाणात असतं आणि इझिली डायजेस्टेबल असतं ते. एग्स पण खाऊ शकतात, हां. त्यांना चालतं. बिलकुल. आणि कुठलाही ब्रेकफास्ट जो आहे ऑइली नसेल, Oily नसेल. हेल्दीच असतो लहान मुलांसाठी. त्यांना असं त्यात डिफरन्शिएट करण्याची गरज नाही. ब्रेकफास्ट स्किप नाही करायचा, हे खूप महत्त्वाचं आहे. ब्रेकफास्ट स्किप केला की पूर्ण मधले जे आपले मेटाबॉलिझम सिस्टीम आहे या वयातली ती पूर्ण बिघडून जाते. त्यामुळे ब्रेकफास्ट ह्या वयात तुम्ही केलाच पाहिजे. तो दिवसभर एनर्जेटिक फील होतो. रात्रीचं जेवण सगळ्यात कमी करा, ब्रेकफास्ट प्रॉपर करा. दुपारचं जेवण नेहमीप्रमाणे केलं तरी चालतं. तर ब्रेकफास्ट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे असेल, जे अवेलेबल आहे घरी, जे ताजं आहे, पौष्टिक वाटतंय ते सगळं खायचं. फक्त ऑइली गोष्टींच्या मागे लागायचं नाही, बस. इंग्रजांच्या काळापासून एक म्हण आहे की नाश्ता कसा असावा तर तो राजासारखा असावा, दुपारचं जेवण कसं असावं तो प्रधानासारखं असावं, आणि संध्याकाळचं जेवण कसं असावं तर ते गुलामासारखं असावं. राजा कसा खातो, त्याला अवेलेबल कसं असतं तर भरपूर, पोटभर, यथेच्छ. हा सकाळचा नाश्ता. दुपारचं जेवण प्रधान तो कामावर जाणार असतो, त्याला मुवमेंट पाहिजे, म्हणून ते बिझनेस लंच किंवा छोटंसं, जसं आता तुमचे मॅडम लोक वगैरे छोट्या छोट्या डबा भरून आणतात ना, तसं तेवढं बिझनेस लंच पाहिजे एकदम. त्यांना मोबिलिटी पाहिजे, झोप नाही लागली पाहिजे तसं. आणि संध्याकाळी एखाद्या गुलामाला काय करतात, एक छोटासा उगा पावाचा तुकडा दे, काहीतरी थोडासा भात देवढंच असतात, तर गुलामासारखं संध्याकाळी जेवण करायचं. थँक्यू सर. माझा चौथा प्रश्न असा आहे की सकाळची चाल चांगली की संध्याकाळची? चालणे चांगले की संध्याकाळची चालणे चांगले? दोन्ही ओके आहे, करणं महत्वाचं आहे. दोन्हीपैकी एकही नाही केलं तर उपयोग नाही आहे.
ज्याला सकाळी जमलं नाही त्यांनी संध्याकाळी, पण एम्प्टी स्टमक चालल्यावर जास्त फायदा होतो म्हणून सकाळी चांगला आहे. सकाळी चांगलंच आहे, पण नसेल जमत तर त्याचं चांगलं नाही म्हणून संध्याकाळचं स्किप नाही करायचं. किशोरवयीन मुलांसाठी मैदानी खेळ चांगले की जिम? मैदानी खेळ ऑब्विसली मैदानी खेळमध्ये तोचपणा नसतो, कंटाळवाना नसतो. गेम्समध्ये भरपूर मित्र सोबत असतात, व्हरायटी असते, रोज नवीन काहीतरी घडतं, त्याचा कंटाळा येणे आणि खेळ ब्रेक होणं, मध्येच सोडणं असं होतच नाही. खेळायला रोजच आवडतं ह्या वयात मुलांना. जिमला रोज जायला आवडेलच असं काहीच नाही. तोचपणा असतो. रोज त्याच इन्स्ट्रुमेंटवर तुम्ही रोज तेच काम करणार, एका दिवशी कंटाळणार. खेळामध्ये कंटाळण्याचा विषयच नाही. मी त्यात तज्ज्ञ नाही आहे, पण एक गोष्ट मला जी ऐकण्यात आलेली आहे की 18 वर्षाच्या खालच्या मुलांनी जिम करू नये, कारण त्यांची जी ग्रोथ असते ना, एपिफायजियल प्लेट्स क्लोज झालेले नसतात, त्यामुळे ती ग्रोथ त्या जिममुळं बऱ्याच वेळा खराब होऊ शकते किंवा मसल इंजुरी पण होऊ शकते. 18 वर्षाच्या खालच्या मुलांनी किती मैदानी खेळ करा, दिवसभर खेळा, किती धावा, किती करा, कुठलेही कार्डिओ करा, जिम 18 वर्षाच्या खालच्या मुलांनी करायची नाही. थँक्यू सर. वाढत्या वयातील प्रत्येक मुलांनी रोजच्या आहारात समाविष्ट करावा असा एक पदार्थ कोणता? प्रोटीन एग्स आवडत नसेल, पनीर किंवा भिजवलेले चणे, दही, मोड आलेले उसळ. दही खूप चांगलं असतं प्रोबायोटिक म्हणून. तर दही बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, खूप चांगलं घटक आहे, कॅल्शियम आहे, त्यात प्रोटीन आहे. ताजं दही खायचं, रात्रीच्या वेळी दही टाळायचं. सकाळी ताजं दही खूप चांगलं आहे शरीरासाठी. 1 वाटी मिळून ह्या वयात सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. दुधापेक्षा 10 पट चांगलं दही. किशोरवयीन मुलांच्या जीवनशैलीतून आपण एक गोष्ट कायमची बंद करू शकताल तर ती कोणती असेल? माईक. जंक फूड आणि सोशल मीडियापासून दूर राहणे. 18 वयाच्या आधी सोशल मीडियावर अकाउंट काढणं चुकीचं आहे. त्याची गरजच नाही. तुम्हाला प्रत्यक्ष मित्र अवेलेबल असताना ते व्हर्च्युअल काय गरज आहे? गरजच नाही. त्यामुळं नाव आहे मिथ और ट्रूथ. मी तुम्हाला काही विधाने वाचून दाखवेन, तुम्ही ते मिथ आहे की ट्रूथ आहे हे थोडक्यात सांगा. चला तर मग सुरू करूया. पहिला, नाश्ता न केल्याने वजन कमी होते. मिथ. किशोरवयीन मुलांना दररोज रात्री किमान 8 ते 10 तास झोप आवश्यक आहे. ट्रूथ. शीतपेय दररोज घेतली तरी सुरक्षित असतात. मिथ. प्रत्येक किशोरवयीन मुलांसाठी प्रोटीन सप्लिमेंट्स आवश्यक आहेत. पार्शियल. नॉट ट्रूथ, नॉट मिथ. प्रोटीन सप्लिमेंट लागतात, पण खूप घेतलं तर ते हानिकारक पण आहेत. मैदानी खेळ खेळल्याने मानसिक आरोग्य सुधारते. बरोबर. भरपूर पाणी पिल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. बरोबर. मोबाईलचा अतिवापर एकाग्रता आणि झोपेवर परिणाम करू शकतो. बरोबर. परीक्षेपूर्वी ताण येणे हे पूर्णपणे असामान्य आहे. बरोबर. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. बरोबर. रोज 8 ग्लास पाणी पिणे प्रत्येकासाठी आवश्यक असते. बरोबर. प्रतिजैविक औषधे सर्दी खोकल्यासारख्या व्हायरल आजारांपासून उपयोगी ठेवतात. व्हायरलसाठी ते गरजेचे नाही आहेत. ॲक्च्युली व्हायरल फिवर किंवा व्हायरल गोष्टी आपोआपच दुरुस्त होतात. जर त्यांना सुपर ॲडेड इन्फेक्शन झालं तर त्याची गरज भासते. लस घेतल्याने गंभीर आजारापासून संरक्षण मिळते. बरोबर. ताप आला म्हणजे नेहमीच प्रतिजैविक घ्यावीत. नाही. दररोज किमान 30 मिनिट व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर बरोबर. आहे. जास्त साखर खाल्ल्याने दात किडण्याचा धोका असू शकतो. बरोबर. मोबाईलचा जास्त वापर डोळ्यांवर ताण आणू शकतो. बरोबर. झोप कमी घेतली तरी शरीरावर काही परिणाम होत नाही. चूक. हात साबणाने धुतल्याने अनेक संसर्ग टाळता येतात. बरोबर. धन्यवाद डॉक्टर. ही फेरी खूप मजेशीर आणि महत्त्वपूर्ण होती. आज अनेक सामान्य गैरसमज दूर झाले आहेत. कार्यक्रम संपवण्याआधी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, ते तुम्ही दूर करावे अशी माझी विनंती. डॉक्टर, जर तुम्हाला स्वतःला रुग्ण झाला तर तुम्हाला ही भीती वाटते का? धन्यवाद.
people should be giving gift to you, but it was gift from your side to our students. So we are really thankful for you. At last, I would ask for one favor for you peoples. Dear doctors, what do you think about this school? Will you please say in few statements, please? स्कूलचं पहिली गोष्ट वातावरण अतिशय सुंदर आहे आपल्या आणि एवढे तज्ज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली स्कूल चालू असल्यामुळं प्रत्येक गोष्ट बारकाईने सर मेंटल हेल्थ असो फिजिकल हेल्थ असो स्कूलचं करिक्युलम असो सिलेबस असो आणि स्वच्छता असो याच्यात पर्सनली लक्ष असल्यामुळं अशी स्कूल आमच्या वेळी आम्हाला मिळाली असती असं विचार डोक्यात येतात. ॲक्च्युली माझं शिक्षण तर जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे इथल्या 8वी 9वी 10वी आणि थ्रूआउट मोस्टली 10वीपर्यंत मी गव्हर्मेंट स्कूलमध्येच होतो. त्याच्या कम्पॅरिझनमध्ये अशा स्कूल लाभणं म्हणजे भाग्य आहे तुम्हा पोरांचं. तर त्याचा चांगला उपयोग करून घ्या आणि लाईफमध्ये सक्सेस बना. स्कूल 100% चांगली आहेच. तुम्ही स्कूलचं वातावरण आजूबाजूचा परिसर त्याच्यानंतर हवेशीर सगळ्या तुमच्या राहण्याच्या बसण्याच्या जागा तुम्हाला उपलब्ध असलेल्या फॅसिलिटीज तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहभाग आणि आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे गायडन्स लाभले ते तुमचे टीचर्स असो तुमचे अधिकारी म्हणजे मुख्याध्यापक वगैरे वर्ग असो त्याचबरोबर तुमचे संचालक आहेत हे अतिशय अनुभवातून बाहेरले लोक आहेत. सरांचे आई तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की त्यांचं साधारणपणे आमचे जेवढं वय आहे तेवढं एक्सपिरियन्स आहे. साधारणपणे 50-60 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि ह्या सगळ्यातून अतिशय चांगली शाळा ही आता ऑलरेडी नावारूपाला आलेलीच आहे आणि इथून पुढेही त्याचा उत्कर्ष होत राहो ही सदिच्छा. तुमचा अनुभव आहे ना नाही खूप परिसर तर खूप चांगला आहे. बिल्डिंग पण चांगला आहे इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं करून दिलेलं सरांनी आणि शिक्षक लोक पण चांगले आहेत. तुम्ही त्याचा फायदा करून घ्यावा. आता आमचं सांगायचं म्हणलं आमचं 1ली ते 10वी आश्रम स्कूलमध्ये झालेलं आहे माझं. तिथून इथं आलेलं आहे आणि ते हार्डवर्क करूनच आलेलं आहे. तुम्ही हार्डवर्क करा आणि चांगले सक्सेसफुल व्हा. कमतरता अशी वाटते किंवा तुम्हाला आमच्याबरोबर संवाद करायचा होता वेळेच्या नियोजनामुळे कधी कधी ते शक्य होत नाही. पण पुन्हा कधीतरी आपण 1 to 1 जे आपलं भेटायचं आहे बोलायचं आहे सांगायचं आहे असंच कधीतरी वेळ काढून आणि जरा वेळेचं नियोजन करून आपण भेटू त्यावेळेला ते जास्त चांगलं होईल आणि त्याच्यामुळे जे आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकणार त्याच्याबद्दल आम्हाला खरंच खेद राहील. थँक्यू. Thank you so much for conducting this session. I would really thanks to student anchors who have conducted it wonderfully. Dear students, dear parents, I want to give one message from this podcast that Mauly International School is not only surviving, it is thriving in all the sectors. So if you want to have your students, have your kids the best education in the area, you have to get admitted in the Mauly International School. Thank you.